प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व विश्वासी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. हे परमेश्वराचे वचन आहे, म्हणून हा व्हिडिओ आवडला तरी सबस्क्राईब करून आपला येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा. धन्यवाद. जगातील सर्वात सामान्य धर्म कोणते आहेत? जगात असंख्य धर्म आढळतात, त्यापैकी बहुतेकांचे उपपंथ आहेत. सर्वसाधारणपणे सर्व धर्मांनी लोकांना त्यांचा उद्देश आणि या जगात अस्तित्व समजण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. नंतरच्या जीवनात काय घडते हे स्पष्ट केले आहे, आणि देव आहे की नाही हे घोषित केले आहे, आणि असल्यास आपण या देवाशी कसे संबंधित आहोत. खालील यादीमध्ये 7 जागतिक धर्मांच्या 95% पेक्षा जास्त धार्मिक अनुयायांचा समावेश आहे. रोमन कॅथोलिक आणि ख्रिश्चन धर्म. जगभरातील सुमारे 1.2 अब्ज लोक रोमन कॅथोलिक धर्माचे अनुसरण करतात. जरी रोमन कॅथोलिक चर्च नेहमीच ख्रिश्चन धर्माशी ओळखले गेले असले तरी दोघांमध्ये मूलभूत फरक आहेत. रोमन कॅथोलिक सामान्यतः स्वतःला ख्रिश्चन म्हणून ओळखतात, तथापि ख्रिश्चन धर्माचे 2 भागांमध्ये विभाजन करण्याचा उद्देश हा आहे की रोमन कॅथोलिक ख्रिश्चन स्वतःला कॅथोलिक अनुयायी किंवा ख्रिश्चन म्हणवतात, तर ख्रिश्चन धर्माच्या गैर कॅथोलिक अनुयायांना ख्रिश्चन म्हणतात. जगभरात अंदाजे 900 दशलक्ष लोक आहेत जे गैर कॅथोलिक ख्रिश्चन असल्याचा दावा करतात. नाझरेथच्या येशूच्या सुरुवातीच्या अनुयायांना ख्रिश्चन प्रेषितांची कृत्ये 11 अध्याय 26 वचन शब्दशः लहान ख्रिस्त असे संबोधले जात होते. यावरून हे नाव घेतले गेले आहे. ख्रिस्त या ग्रीक शब्दाचा हिब्रू शब्द मशिहा आहे, ज्याचा अर्थ अभिषिक्त आहे. जरी ख्रिश्चन बहुधा बाप्टिस्ट, मेथोडिस्ट, प्रेस्बिटेरियन्स, ल्युथरन्स, पेंटेकोस्टल आणि नाझारेन्स सारख्या विशिष्ट संप्रदायांसह ओळखले जातात, तरीही ते स्वतःसाठी ख्रिश्चन नावाचा सार्वत्रिकपणे दावा करतात. ख्रिश्चन धर्माला कधीकधी एकत्रितपणे चर्च किंवा मंडळी म्हणून संबोधले जाते. हा एक अस्पष्ट शब्द आहे. हा शब्द स्थानिक चर्च आणि इमारती तसेच विशिष्ट संप्रदायांना लागू केला जातो. इस्लाम या शब्दाचा शाब्दिक अर्थ सबमिशन असा होतो, आणि म्हणून मुस्लिम म्हणजे जो देवाला अधीन होतो. इस्लाम मुख्यतः मुहम्मदच्या लिखाणावर आधारित आहे, कारण ते कुराणात नोंदवलेले आहेत. आज जगात सुमारे 1.3 अब्ज मुस्लिम आहेत. जगभरात इस्लामचे प्रतिनिधित्व केले जाते. जरी बहुतेक मध्य पूर्वेशी संबंधित असले तरी सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या आशियामध्ये आहे. इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतामध्ये मुस्लिमांची मोठी लोकसंख्या आहे. हिंदू धर्म हा पाश्चात्य जगाने तयार केलेला शब्द आहे, ज्यामध्ये भारतातील प्रमुख धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थांचा समावेश आहे. पारंपरिकपणे आम्ही अशा लोकांना हिंदू म्हणतो जे त्यांच्या श्रद्धेला धर्म म्हणतात, ज्याचा अर्थ मार्ग किंवा धर्म आहे. जगात अंदाजे 90 कोटी हिंदू आहेत. हे स्पष्ट आहे की सर्वात जास्त हिंदू फक्त भारतात आहेत, कारण भारतीय लोक जगभर स्थलांतरित झाले आहेत. तथापि अनेक हिंदू समुदाय इतर देशांमध्ये आढळतात. भारतातील एकूण हिंदूंची संख्या काही वादग्रस्त आहे, कारण त्यात 300 दशलक्ष अस्पृश्य दलित समाविष्ट आहेत, ज्यांची अधिकृतपणे हिंदू समाजाचा भाग म्हणून गणना केली जाते, परंतु जे हिंदू धर्मात पूर्णपणे सहभागी होत नाहीत त्यांना घेण्यापासून प्रतिबंधित केले जाते. बौद्ध धर्म बुद्ध नावाच्या व्यक्तीच्या शिकवणीवर आधारित आहे, ज्याचा अर्थ प्रबुद्ध आहे. धर्माच्या अनेक शाखा आहेत, परंतु बौद्ध धर्म हा एकमेव योग्य सर्वसमावेशक शब्द आहे, आणि त्याचे अनुयायी त्यांच्या श्रद्धांमध्ये फरक असूनही त्यांना बौद्ध म्हणून ओळखण्यात आनंद आहे. बौद्ध धर्माचे अंदाजे 36 कोटी अनुयायी आहेत, जे ख्रिस्ती, इस्लाम आणि हिंदू धर्मानंतर 4थ्या स्थानावर आहे. भारतात बौद्ध धर्माचा उदय झाला. हे प्रामुख्याने श्रीलंका आणि आग्नेय आशिया, थायलंड,
म्यानमार, लाओस आणि कंबोडिया मध्ये त्याच्या अधिक पारंपरिक स्वरूपात आढळते. या व्यतिरिक्त हे इतर अनेक आशियाई देशांमध्ये, विशेषतः तिबेट, कोरिया, चीन आणि जपानमध्ये विविध स्वरूपात आढळते. आज पाश्चात्य देशांद्वारे बौद्ध धर्म वाढत्या प्रमाणात स्वीकारला जात आहे. जरी अनेकदा धर्माच्या पारंपरिक स्वरूपांवर निष्ठा सोडून दिली जाते. यहुदी धर्म इस्रायलच्या 12 प्राचीन जमातींपैकी एक असलेल्या यहुदाच्या जमातीवरून यहुदी धर्माचे नाव देण्यात आले आहे. तर शब्दशः यहुदाच्या जमातीतून आलेल्या लोकांचा धर्म आहे, ज्यांना यहुदी म्हणतात. तथापि यहुदी असूनही वांशिक ओळख तसेच एक विश्वास म्हणून उद्धृत केले जात असूनही आज अनेक यहुदी विश्वासणारे यहुदी धर्माचे पालन करत नाहीत. जरी ते वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या यहुदी म्हणून ओळखले जातात. असा अंदाज आहे की आज जगात अंदाजे 1.5 दशलक्ष धार्मिक यहुदी आहेत. परंतु यापैकी बरेच लोक कोणत्याही धर्माचे पालन करत नाहीत. बहाई धर्म. बहाई या शब्दाचा शाब्दिक अर्थ बहाचा अनुयायी असा आहे, जो धर्माचा संस्थापक बहाउल्लाह याचा संदर्भ देतो. बहाई धर्माचे 7 लाखांहून अधिक अनुयायी आहेत. इराणमध्ये उद्भवलेल्या बहाई धर्माचे प्रतिनिधित्व 200 पेक्षा जास्त देशांमध्ये केले जाते. फक्त ख्रिश्चन धर्माच्या मागे 250 पेक्षा जास्त देशांमध्ये, परंतु इस्लामपेक्षा खूप पुढे आहे, जे सुमारे 175 देशांमध्ये आढळते. आमेन.